हाय, मी प्रणाली. आधीच्या ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे गणपतीच्या दिवसांमध्ये केलेली मजा मस्ती आणि पारंपरिक पद्धतीने आमच्या बाप्पाचे केलेले विसर्जन एकदा बघाच. गणपती बाप्पांचे आगमन झालेल्या दिवसापासून रोज रात्री आरती आणि आरती झाल्यानंतर छान भजन आम्ही गायचो. भजनामध्ये सगळेजण अगदी रमून जायचे. आणि तसं म्हटलं तर कोकणी माणसाचे गणपती बाप्पांवर किती प्रेम असतं हे तर तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. ज्या दिवशी गौरीचे आगमन झाले त्या दिवशीपासून आम्ही फुगड्या आणि जागडीसारखे खूप नाचून मज्जा केली. रात्रभर आम्ही गौरी जागरणसुद्धा केले. बघाच एकदा आम्ही कसे नाचलो ते. आणि तुम्हाला आम्ही एकत्र येऊन केलेले डान्स आणि आम्ही केलेली मजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस आला. बाप्पाचे विसर्जन होणार म्हणून खूपच वाईट वाटत होतं आणि विसर्जनासाठी गाडी सजवून आम्ही पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे विसर्जनासाठी निघालो. सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जमल्यामुळे आम्ही मस्त नाचलो. खूपच मज्जा आली. आमच्या इथे असणाऱ्या छोट्याशा पर्यामध्ये आम्ही बाप्पांचे विसर्जन करतो. तिथे आम्ही पोहोचलो आणि बाप्पांची आरती केली. अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांना निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. थँक्यू.